नमस्कार. रामकृष्ण हरी. हा अभंग आहे बघा. सेवितो हा रस वाटितो अनेका, घ्या रे होऊ नका रानभरी. विटेवरी ज्याची समान पाऊले, तोची एक दानशूरदाता. मनाचे संकल्प पावविल सिद्धी, जरी राहे बुद्धी त्याचे पायी. तुका म्हणे मज धाडिले निरोपा, मार्ग हा सोपा सुखरूप. हा अभंग खूप महत्त्वाचा पण आहे आणि प्रसिद्ध पण आहे. बरेच कीर्तनकार कीर्तनात हा अभंग घेतात. अभंगावर मोठ्या प्रमाणात कीर्तनं पण होतात. हा खूप महत्त्वाचा रस आहे अध्यात्मातला. जगद्गुरु तुकाराम महाराज तेच म्हणत आहेत की सेवितो हा रस, म्हणजे मी हा ब्रह्म हा रस घेत आहे, तुम्ही पण घ्या. रानभरी होऊ नका, रानभरी चुकीच्या मार्गात जाऊ नका, चुकीच्या भोंदू लोकांच्या पाखंडी लोकांच्या नादाला लागू नका. पांडुरंगाची पावले समान आहेत, तोच एक दानशूर दाता आहे. पांडुरंगाचीच भक्ती केली पाहिजे, या वारकरी मार्गात आलं पाहिजे. तुका म्हणे मज धाडिले निरोपा, मार्ग हा सोपा सुखरूप. सोपा सुखाचा मार्ग हाच आहे आणि मला पांडुरंगानं निरोप देण्यासाठी पाठवलं होतं. मी तुम्हाला हा निरोप देत आहे. तुकाराम महाराजांचे खूप अर्थपूर्ण अभंग आहेत. आपण ते बघितलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, वारकरी मार्गामध्ये प्रगती केली पाहिजे. बघा, तुमचं काय म्हणणं असलं तर कमेंट करा. आपलं हे खरं वारकरी तत्त्वज्ञान समजून घेण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या गावामध्ये कीर्तन प्रवचनाचं आयोजन केलं पाहिजे. गावामध्ये आपल्या या मार्गाचा अभ्यास असलेले लोक पाहिजेत, तरुण युवा वर्ग पाहिजे. कारण युवा वर्ग वेगळ्याच मार्गामध्ये भरकटत चाललेला आहे, रानभरी होत आहे. युवा वर्गामध्ये कीर्तन भजन या गोष्टींचा प्रभाव पडला पाहिजे. आता ही लोक कीर्तनकार मंडळी आहेत, पाकिट संस्कृती रुजलेली आहे. ती कीर्तनाकडे व्यवसाय म्हणून बघितलं नाही पाहिजे. या सगळ्या गोष्टी आहेत. तुमचं यावर काय म्हणणं असलं तर कमेंट करा. नमस्कार. धन्यवाद. रामकृष्ण हरी.